विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाहत आहोत. याचे आपण 2 भाग अगोदर पाहिलेले आहे. आता आज आपण याचा 3रा भाग पाहणार आहोत. आणि यामधून बघा तुम्हाला संज्ञा, संकल्पना, बारीक सारीक जे काही संज्ञा असतात, ज्या काही आपल्याला प्रश्न असतात ते आपल्याला यातून समजणार आहेत. चला तर मग आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण 60 प्रश्न पाहिलेले आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आज आपण 61वा प्रश्न सुरू करूया. प्रश्न 61. कार्बनचा अणुक्रमांक टिंबटिंब असून अणुवस्तुमानांक टिंबटिंब आहे. तर बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कार्बनचा अणुक्रमांक हा 6 असून अणुवस्तुमानांक 12 आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 62. कार्बनची स्फटिक रूपे कोणती? तर बघा, ग्रॅफाइट, हिरा, फुलेरिन्स ही कार्बनची स्फटिक रूपे आहेत. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, फुलेरिन्स हे कार्बनचे कोणते रूप आहे, किंवा ग्रॅफाइट किंवा हिरा हे कार्बनचे कोणते रूपे आहे, कोणतं एकही विचारलं जाऊ शकतं. तर याचं उत्तर आहे फुलेरिन्स, हिरा किंवा ग्रॅफाइट हे कार्बनची स्फटिक रूपे आहेत. प्रश्न पुढचा पाहूया. 63. कोक, काजळी, चारकोल ही कार्बनची कोणती रूपे आहेत किंवा टिंबटिंब रूपे आहेत? तर कोक, काजळी, चारकोल ही कार्बनची अस्फटिक रूपे आहेत. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की कार्बनची अस्फटिक रूपे कोणकोणती आहेत? तर हे आहे बघा, कोक, काजळी आणि चारकोल ही कार्बनची अस्फटिक रूपे आहे. प्रश्न 64 पाहूया. कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही. हे विधान चुकीचं आहे का बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर हे विधान बरोबर आहे. कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही. प्रश्न पुढचा पाहूया. 65. कार्बन डायऑक्साईडचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत? तर बघा, कार्बन डायऑक्साईड वायूला रंग नाही, चव नाही, वास नाही. हा हवेपेक्षा जड आहे आणि पाण्यात तो अल्प प्रमाणात विरघळतो. प्रश्न 66 पाहूया. कार्बन डायऑक्साईडचे उपयोग कोणकोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड हा वायू शीतपेयांच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. तसंच शुष्क बर्फ तयार करण्यासाठी वापरला जातो. तसंच बघा, कार्बन डायऑक्साईड वायू अग्निशमन वायू म्हणून सुद्धा वापरला जातो. तसंच धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी, आणि तुम्हाला तर माहीतच आहे, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. हे झाले कार्बन डायऑक्साईडचे उपयोग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 67. मिथेनबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहिलं विधान आहे बघा, मिथेनचे रेणुसूत्र CH4 आहे. दुसरं विधान आहे, निसर्गात मिथेन वायू दलदलीत सापडतो म्हणून तिला मार्श गॅस असं म्हणतात. आणि तिसरं विधान आहे बघा, मिथेन हा वायू गंधहीन आणि रंगहीन असून तो हवेपेक्षा हलका आहे. आणि हे सगळे विधाने बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मिथेनचं रेणुसूत्र CH4 आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा दुसरा एक विधान आहे, ते महत्त्वाचं आहे. बघा, मार्श गॅस म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर निसर्गामध्ये बघा, मिथेन वायू हा कुठं सापडतो? दलदलीत सापडतो, म्हणून तिला मार्श गॅस असं म्हटलं जातं. आणि मिथेन हा वायू गंधहीन आणि रंगहीन असून तो हवेपेक्षा हलका आहे. प्रश्न पुढचा 68 पाहूया. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. गोबर गॅस संयंत्रातून मिथेन हा वायू मिळतो. पेन्सिलीत टिंबटिंब असते. पेन्सिलमध्ये काय असतं? तर पेन्सिलमध्ये ग्रॅफाइट असते. हा प्रश्न सगळ्यांना माहीतच आहे. पुढचं पाहूया. 70वा प्रश्न. हिरा विद्युत टिंबटिंब आहे. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 71वा. ऑक्सिजनचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ऑक्सिजन हा रंगहीन, गंधहीन व चवहीन वायू आहे. त्याला रंगही नाही, गंधही नाही आणि चवही नाही. आणि तो पाण्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये विरघळतो. हे झाले ऑक्सिजनचे भौतिक गुणधर्म. पुढचा प्रश्न पाहूया. 72वा.
हवेमध्ये टिंबटिंबचे प्रमाण सर्वात जास्त आहे किंवा हवेमध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर हवेमध्ये बघा नायट्रोजनचे प्रमाण हे सर्वात जास्त असून ते 78% एवढे आहे. पुढचं आहे बघा 73वा, वातावरणातील प्रदूषणामुळे कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे? तर वातावरणात जे प्रदूषण झालेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर ते रोग कोणते कोणते आहे? ते आहेत बघा श्वसनाचे विकार, आतड्यांचा कर्करोग, मूत्राशयातील बिघाड, उच्च रक्तदाब, डोळ्यांचे विकार, हे सर्व वातावरणातील प्रदूषणामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुढचा पाहूया प्रश्न 74वा, आम्लपर्जन्य म्हणजे काय? तर बघा आम्लपर्जन्य म्हणजे काय सगळ्यांना माहीतच आहे, तरी आपण पाहूया. औद्योगिक शहरामध्ये बघा कारखान्यातून नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू निघतात आणि ते पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून नायट्रस आणि सल्फ्युरिक आम्ल तयार होते आणि ते पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. यालाच आपण काय म्हणतो? आम्लपर्जन्य असं म्हणतो. प्रश्न पुढचं पाहूया 75वा, ऑक्सिजन किंवा टिंबटिंब स्वतः जळत नाही मात्र ज्वलनाला मदत करतो. किंवा कोणता वायू हा स्वतः जळत नाही मात्र ज्वलनाला मदत करतो? तर ऑक्सिजन स्वतः जळत नाही मात्र ज्वलनाला मदत करतो. पुढचा पाहूया 76वा प्रश्न, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला काय म्हटलं जातं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असं म्हटलं जातं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड हा 57°C पर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो आणि तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? शुष्क किंवा कोरडा बर्फ असं म्हटलं जातं. पदार्थाचे तापमान एकदम कमी करण्यास असा शुष्क बर्फाचा वापर केला जातो आणि तसंच शुष्क बर्फाचा वापर खाण्याचे पदार्थ टिकवण्यासाठी सुद्धा केला जातो. पुढचं पाहूया प्रश्न 77वा, कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे कशाचा धोका वाढत आहे? तर कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे हरितगृह परिणामाचा धोका वाढत आहे. पुढचा प्रश्न पाहूया 78वा, हवेतील घटक आपण खालील आकृतीच्या साहाय्याने पाहणार आहोत. हवेमध्ये कोणते कोणते घटक आहे तर ते आपण हे इथं जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीच्या साहाय्याने पाहणार आहोत. यामध्ये बघा नायट्रोजन दिलेलं आहे 78%. हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे. ऑक्सिजनचं प्रमाण 21% आहे आणि इतर वायू जे आहेत त्याचं प्रमाण आहे 1%. आता यामध्ये बघा कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, निष्क्रिय वायू आणि इतर घटक यामध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे बघा, माती कशी बनते? बघा विद्यार्थी मित्रांनो, माती कशी बनते? तर दगड, गोटे, वाळू, बारीक माती तसेच कार्बनी पदार्थ मिळून माती बनते. प्रश्न 80वा पाहूया, सुपीक जमिनीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर यासाठी 800 ते 1000 वर्ष लागतात. सुपीक जमिनीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्ष लागतात. पुढचा प्रश्न आहे, अपक्षीणन म्हणजे काय? अपक्षीणन म्हणजे काय? तर निसर्गातील विविध घटकांचा परिणाम होऊन खडकांची झीज होऊन माती बनते आणि खडकांचे मातीत रूपांतर होण्याच्या क्रियेला अपक्षीणन असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, वातावरणातील उष्णता, थंडी, वारा अशा वेगवेगळ्या बदलांमुळे खडकावर परिणाम होतो. खडका पृष्ठभागावर भेगा पडतात. अतिउष्णता, अति थंडी यामुळे खडकांना भेगा पडतात आणि या भेगामध्ये साठलेले पाणी थंडीमुळे गोठते आणि हे पाणी गोठले की पाण्याच्या आकारमानात वाढ होते आणि त्याचा परिणाम खडक फुटण्यात होतो. नदी आणि पावसाचं पाणी, वाहणारे वारे, हवामानात सतत होणारे बदल यामुळे खडक आणि शिलाखंड फुटत राहतात आणि झीज होत होत कालांतराने त्याचे बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर होते आणि त्याची माती होते. म्हणूनच निसर्गातील अशा विविध जे काही घटक आहेत त्या घटकांचा परिणाम होऊन खडकांची झीज होऊन माती बनते आणि खडकांचे मातीमध्ये रूपांतर होते. या क्रियेलाच आपण काय म्हणतो? अपक्षीणन असं म्हटलं जातं.
पुढचं आहे बघा प्रश्न, आकार्यता म्हणजे काय? तर आकार्यता म्हणजे मातीला हवा तसा आकार देता येणाऱ्या गुणधर्माला आकार्यता असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, मातीच्या वस्तू भाजले की त्यातली खनिजे वितळतात आणि थंड होताना मातीच्या इतर कणांना बांधून ठेवतात. त्यामुळे वस्तू कशा टणक बनतात. पुढचा प्रश्न पाहूया. टेराकोटा हे कशाचे नाव आहे? तर टेराकोटा ही माती आहे आणि या मातीपासून बघा कुंड्या, चित्रे बनवली जातात. या वस्तू भाजल्या की पुन्हा त्यापासून माती तयार होण्यास खूप वर्ष लागतात. म्हणून मातीचा एक प्रकारे ऱ्हास होतो. मग टेराकोटा ही काय? एक प्रकारची माती आहे. पुढचा प्रश्न पाहूया 84वा. वातावरणातील ओझोनचा कोणता उपयोग होतो? वातावरणामध्ये जो काही ओझोन आहे त्याचा उपयोग काय आहे? तर वातावरणातील ओझोनमुळे सूर्यापासून निघलेली जी अपायकारक किरणे आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. प्रश्न 85वा पाहूया. मातीचा रंग कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर मातीचा रंग तिच्या पोतावर, जैविक घटकावर, तसंच त्या मातीमध्ये लोह, चुना अशा किती प्रमाणात आहे अशा रासायनिक घटकावर मातीचा रंग अवलंबून असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 86वा. कोणत्या प्रकारच्या मातीपासून मुख्यतः वस्तू बनवल्या जातात? वस्तू या मुख्यतः कोणत्या प्रकारच्या मातीपासून बनवल्या जातात? ते आहे चिनी माती, चिकण माती आणि शाडूची माती. या तिन्ही मातीपासून वस्तू बनवल्या जातात. पुढचा प्रश्न पाहूया. केओलिन म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केओलिन म्हणजे चिनी माती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चीन देशातील कावलिंग नावाच्या टेकडीजवळ ही माती मिळते. म्हणून या मातीला केओलिन किंवा चिनी माती असं म्हटलं जातं. आणि ही बघा पांढऱ्या रंगाची असते. यापासून बघा आपण स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे आणि कब्बशा बनवल्या जातात. पुढचा प्रश्न पाहूया 89वा. चिनी मातीच्या वस्तू सुशोभित करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर चिनी मातीच्या वस्तू सुशोभित करण्यासाठी किंवा वेगवेगळे रंग देण्यासाठी ऑक्साईडचा उपयोग केला जातो. तर बघा लाल रंगासाठी आयर्न ऑक्साईड वापरतात, हिरव्या रंगासाठी कॉपर ऑक्साईडचा उपयोग केला जातो. प्रश्न 90वा. चिनी माती किंवा केओलिन कोणत्या रंगाची असते? आपण अगोदर सांगितलेलंच आहे की चिनी माती किंवा केओलिन हे पांढऱ्या रंगाचे असते. प्रश्न पुढचा पाहूया 91वा. चिकण माती, शाडूची माती हे कशाचे प्रकार आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चिकण माती, शाडूची माती हे केओलिन किंवा चिनी मातीचे प्रकार आहेत. या चिनी मातीचे प्रकार कोणते किंवा केओलिनचे प्रकार कोणते? तुम्हाला असं विचारलं तुम्हाला सांगता येईल की चिकण माती किंवा शाडूची मातीचे हे चिनी मातीचे किंवा केओलिनचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. मृदेच्या पोतावरून मृदेचे किती प्रकार पडतात? मृदेचा जो काही पोत आहे त्यावर मृदेचे 3 प्रकार पडतात. एक आहे रेताड माती, दुसरी आहे चिकण माती आणि तिसरं आहे पोयटा माती. हे मृदेच्या पोतावरून पडणारे मृदेचे 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया 93वा. मृदेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहिलं विधान आहे बघा रेताड माती. तर रेताड माती ही वाळूचे अगर मोठ्या कणांचे प्रमाण या मातीमध्ये अधिक असते. दुसरं आहे बघा चिकण माती. ही चिकण माती ही सूक्ष्म आकारमानाच्या मातीच्या कणांचे प्रमाण या मातीमध्ये अधिक असते. कशामध्ये? चिकण मातीमध्ये सूक्ष्म आकारमानाच्या मातीच्या कणांचे प्रमाण अधिक असते. हे झालं दुसरं विधान. आणि तिसरं आहे पोयटा माती. आता पोयटा माती कशी असते? तर यामध्ये बघा यांच्या कणांचा आकार सूक्ष्म ते मध्यम असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. रेताड मातीमध्ये वाळूचे अगर मोठ्या कणांचे प्रमाण जास्त असतं, अधिक असतं. चिकण मातीमध्ये बघा सूक्ष्म आकारमानाच्या मातीच्या कणांचे प्रमाण अधिक असतं. आणि पोयटा मातीमध्ये कणांचा आकार सूक्ष्म ते मध्यम असतो. हे विधानं तिन्ही विधाने बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर येईल वरील सर्व.
पुढचा प्रश्न पाहूया 94वा. कोणत्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर रेताड मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. 95वा प्रश्न पाहूया. मातीमधील वनस्पतीजन्य घटक कोणकोणते आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवाणू, कवक, शैवाल, नीलरहित शैवाल, वनस्पतींचा कुजलेला पालापाचोळा हे मातीमधील वनस्पतीजन्य घटक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण 96वा. मातीमधील प्राणीजन्य घटक कोणकोणते आहेत? आता आपण मातीमधील वनस्पतीजन्य घटक पाहिले. आता मातीमधील प्राणीजन्य घटक पाहूया. तर कोणते कोणते आहेत? तर बघा आदिजीव, कृमी, कीटक, शिंपले तसेच इतर मृत प्राण्यांचे कुजलेले अवशेष या मातीमध्ये असतात. तर ही झाली मातीमधील प्राणीजन्य घटक. पुढचा प्रश्न पाहूया. जमिनीची धूप होऊ नये म्हणून जमिनीचा भाग टिंब ठेवणे आवश्यक आहे. तर हा जमिनीची धूप होऊ नये म्हणून जमिनीचा भाग हा आच्छादित ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच झाडं लावणे गरजेचे आहे. पुढचं आहे बघा भूसंधारण म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मातीची धूप कमी केली की मातीची जपवणूक होते. त्यालाच आपण काय म्हणतो? भूसंधारण म्हणतो. म्हणजे जमिनीची धूप कमी करणे आणि मातीची जपवणूक करणे. म्हणजेच धूप कमी करणं म्हणजे झाडं लावणे. त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना करणे म्हणजेच भूसंधारण होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाच्या भूसंधारण विभागाचे कार्यालय असते बघा. आणि तिथं की नाही शेतातील जमिनीची धूप कशी कमी करावी याबाबतची आपल्याला पूर्ण माहिती मिळते. पुढचा प्रश्न पाहूया 99वा. भारत सरकारने कोणत्या साली वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली? भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात कधी केली? तर 1976मध्ये भारत सरकारने सामाजिक वनीकरण या प्रकल्पाची सुरुवात केली. वनीकरणाचे महत्त्व समजण्यासाठी सामान्य माणसाने प्रवृत्त व्हावं यासाठी शेताच्या कडेने, रस्त्याच्या आणि रेल्वे मार्गाच्या दुतर्फा तसेच झरे, नद्या, नाले यांच्या कडेने झाडे लावणे यासारख्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत. यालाच आपण सामाजिक वनीकरण असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया बघा 100वा. जमिनीचे गुणदोष कशामुळे समजतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मातीचं परीक्षण केल्यामुळे जमिनीचे गुणदोष समजतात. पुढचा प्रश्न आहे बघा. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून कोणत्या वनस्पतींचा उपयोग केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून रानभेंडी, शिरीष, जट्रोफा या वनस्पतींचा उपयोग केला जातो. पुढचं आहे बघा 102. शेती कामात पिकाचे अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी कोणकोणत्या कामात समावेश होतो? शेती कामामध्ये जर आपल्याला पिकाचं उत्पादन अधिक मिळवायचं आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या कामाचा समावेश होतो ते आपण पाहूया. तर पहिले बघा, जमिनीची उत्तम मशागत झाली पाहिजे, उत्तम बियाणांचा वापर केला पाहिजे आणि तसेच खतांचा वापर उत्तम केला पाहिजे. पीक संरक्षण आणि योग्य धान्य साठवण आपण केली पाहिजे. या सर्वांचा समावेश शेती कामात पिकाचे अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी होतो. पुढचं आहे बघा 103वा प्रश्न. पूर्व मशागतीमध्ये कशाचा समावेश होतो? तर बघा जमीन नांगरणे आणि वखरणे याचा समावेश पूर्व मशागतीमध्ये होतो. मला असंही विचारलं जाऊ शकतं, जमीन नांगरणे आणि वखरणे याचा समावेश कशामध्ये होतो? तर पूर्व मशागतीमध्ये याचा समावेश होतो. मातीची बांधणी, बी पेरणी किंवा रोप लावणे यांचा समावेश कशामध्ये होतो? तर मातीची बांधणी, बी पेरणी किंवा रोप लावणे यांचा समावेश पेरणीच्या मशागतीमध्ये होतो. पेरणी करताना जी मशागत करतात त्या मशागतीमध्ये मातीची बांधणी, बी पेरणी किंवा रोप लावणी यांचा समावेश होतो. पुढचं आहे बघा 105. माती बांधणीमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो? तर माती बांधणीमध्ये कोणकोणते काम करावे लागते? तर सऱ्या पाडाव्या लागतात, आळी करावी लागतात किंवा वाफे बांधणे या सगळ्या कामांचा समावेश माती बांधणीमध्ये होतो. पुढचं आहे बघा 106. रोपवाटिका आणि कृत्रिम फूल शेतीसाठी कशाचा वापर केला जातो?
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. रोपवाटिका आणि कृत्रिम फुल शेतीसाठी हरितगृहांचा वापर केला जातो. प्रश्न 107 पाहूया. बियाणे जमिनीत टोचून पेरणी केली जाते, त्याला काय म्हणतात? बियाणे जमिनीत टोचून जी पेरणी केली जाते त्याला आपण टोकन पद्धत असं म्हणतो. यामध्ये बघा बियाणे जमिनीत टोचून पेरणी केली जाते. बघा कापूस, भोपळा, कारले, कलिंगड यांच्या बियासुद्धा टोकन पद्धतीने बियाणे यांचे जे बिया आहेत त्या जमिनीत टोचून पेरणी केली जाते. यालाच टोकन पद्धत असं म्हटलं जातं. पुढचा आहे बघा 108वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिले आहे ऊसाची पेरणी मातीत सऱ्या पाडून केली जाते. भेंडीची लागवड सरीवर होते. पालेभाज्या वाफ्यात लावतात. ही सर्व विधाने बरोबर आहेत बघा. ऊसाची पेरणी मातीत सऱ्या पाडूनच केली जाते. भेंडीची लागवड ही सरीवर होते आणि पालेभाज्या या वाफ्यात लावतात. म्हणजे वरील सर्व विधाने बरोबर आहे. पुढचा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. पेरलेले बी उगवल्यानंतर टिंबटिंब मशागतीस सुरुवात होते. तर पेरलेले जे काही बी आहे ते उगवल्यानंतर आंतरमशागतीसाठी सुरुवात होते. पुढचा आहे बघा 110वा प्रश्न. आंतरमशागतीमध्ये कोणकोणत्या क्रियांचा समावेश होतो? तर आंतरमशागतीमध्ये विरळणी, खुरपणी, खत पाणी, औषध फवारणी या सर्वांचा समावेश होतो. पुढचा 111वा प्रश्न. कणसातील किंवा लोंब्यातील दाणे कशामुळे मोकळे होतात? तर मळणीमुळे कणसातील किंवा लोंब्यातील दाणे मोकळे होतात. पुढचा 112वा प्रश्न बघा. कोणत्या प्रक्रियेमुळे धान्याच्या दाण्यावरील फोलपट आणि कचरा वेगळा होऊन धान्य स्वच्छ होते? तर उफणणी केल्यामुळे धान्याच्या दाण्यावरील फोलपट आणि कचरा वेगळा होऊन धान्य हे स्वच्छ होते. आता शेती कामात वापरायची अवजारे आणि साधने कोणती कोणती आहे ती आपण पाहूया. तिफन. आता बघा या आकृतीत दिलेलंच आहे. बी पेरणीसाठी तिफन, पाभर किंवा मोगड्याचा वापर होतो. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की तिफनचा वापर कशासाठी होतो? तर बी पेरणीसाठी तिफन, पाभर आणि मोगड्याचा वापर होतो. किंवा बी पेरणीसाठी कशाचा वापर होतो? तर तिफन, पाभर आणि मोगड्याचा वापर बी पेरणीसाठी होतो. हे पाही इथं पंप दिलेला आहे. हा पंप फवारणीसाठी फवारणी यंत्र म्हणून वापरतात. हे सगळ्यांना माहीतच आहे. नंतर आहे बघा फावडे. फावड्याचा उपयोग माती ओढण्यासाठी होतो. नंतर आहे बघा टिकाव. जमीन खणण्यासाठी टिकाव वापरला जातो. आणि वेळा कुठं वापरतात? कापणीसाठी वेळाचा उपयोग होतो. हे तुम्हाला माहितीच आहे. पुढचं पाहूया नांगर. आता नांगरणीसाठी नांगराचा उपयोग होतो. हे सर्वांना माहीतच आहे. आता ट्रॅक्टर पण आलेलं आहे. जमीन समपातळीत आणण्यासाठी या फळीचा उपयोग केला जातो. पुढचा आहे बघा प्रश्न 114वा. टिश्यू कल्चर म्हणजे काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, सजीवांच्या पेशी किंवा पेशी समूहांची कृत्रिम पद्धतीने वाढ करणे याला टिश्यू कल्चर असं म्हटलं जातं. प्रश्न 115वा बघूया. आंबोन कसे तयार केले जाते? गळिताची जी धान्य आहे त्या धान्यातून तेल काढल्यानंतर उरलेली जी काही पेंड आहे, धान्याचे भरड आहे, गूळ आहे यांचे मिश्रण काय करतात? आंबवून त्याचं आंबोन तयार केलं जातं आणि ते जनावरांना दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा 116वा. प्राण्यांचे उपयोग कोणकोणते आहेत? आपल्याला काही प्राण्यांचे उपयोग माहिती आहेत तर बघूया. आणि श्रमाची कामे करणे हे प्राण्यांचे उपयोग आहेत. तसंच बघा जनावरांच्या शेणापासून गोवऱ्या इंधन म्हणून वापरतो आपण. तसंच शेण हे खत म्हणूनही वापरलं जातं. लेंड्या वापरल्या जातात खत म्हणून. तसंच मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून बघा घोड्याचे खोगीर, पट्टे, मोठ, पैशाचे पाकीट, चपला, बूट या वस्तू बनवतात. तसंच मेलेल्या जनावरांच्या हाड्यापासून खत तयार केले जातं आणि ही खते बोन मिल खते या नावानं प्रचलित आहेत. तसंच बघा डुक्कर आणि उंटाच्या मानेवरील आणि शेपटावरील जे काही केस आहे त्या केसापासून
केसाचा उपयोग हा ब्रश तयार करण्यासाठी होतो. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही करतच राहणार आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.